गिरगाव भागातील उपकर प्राप्त इमारती, दुरुस्ती मंडळाच्या इमारती, करूनच्या इमारती, बेनामी मालमत्ता इमारती, पागडीच्या इमारती तसेच मेट्रोमुळे बाधित झालेल्या रहिवाशांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। या इमारती 100 वर्षापेक्षा अधिक जुन्या असून त्या मोडीस आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे यांच्या पुनर्विकासामध्ये अनेक अडचणी आहेत आणि या संदर्भामध्ये आज लक्षवेधीच्या माध्यमातून गिरगाव असेल, ताडदेव असेल, दक्षिण मुंबईतील या सर्व इमारतीच्या पुनर्विकासाच्या संदर्भात या सर्व सोसायट्यांना, संस्थांना, इमारतींना गृहनिर्माण संस्था म्हणून नोंदणी करून घ्यावं, त्यांना स्वयं पुनर्विकासात जायला मार्ग मोकळा होईल। त्याचबरोबर जे मालक परवानगी देत नाही, टाळाटाळ करतात किंवा दबाव आणतात किंवा गैरव्यवहार करतात, अशांना नियमानुसार त्या ठिकाणी विकासामध्ये अडथळा आणता येणार नाही असा कायदा करावा आणि जो हक्क त्या ठिकाणी भाडेकरूंचा आहे तो प्रोटेक्ट करावा, अशा प्रकारची मागणी आज मी सभागृहामध्ये त्या ठिकाणी केली। आणि त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी, जे गृहनिर्माण मंत्री आहेत, त्यांनी मालकांना रेडी रेकनर प्रमाणे किंवा योग्य तो मोबदला दिला जाईल आणि रहिवाशांना पुनर्वसनाचा मार्ग मोकळा केला जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं। जर मालक ऐकले नाहीत तर कायद्यानुसार सुद्धा त्यांना वठणीवर आणण्याचं काम करण्याची भूमिका या ठिकाणी शासनाची त्यांनी या ठिकाणी विधान केलंय, भूमिका सभागृहात या ठिकाणी मांडलेली आहे। त्याचबरोबर आज मेट्रोमुळे जवळपास 5000 कुटुंब बाधित आहेत, त्यांच्या पुनर्वसनामध्ये सुद्धा आज हेळसांड होते। मेट्रो कॉर्पोरेशनने त्यांच्या पुनर्वसन करावं अशा प्रकारचं ठरलं होतं। या इमारतीच्या पुनर्बांधणीसाठी सुद्धा योजना करावी अशा प्रकारची मागणी मी केली। त्याच्यामुळे मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळाने बांधलेल्या 35 इमारतींचा प्रश्न, मुंबई आर बोर्डाच्या एकल स्वरूपाच्या इमारतींचा प्रश्न, बेनामी मालमत्तांचा पुनर्विकास, कारण दक्षिण मुंबईत जवळपास 15000 इमारती आहेत, त्याच्या 6000 गिरगावामध्ये त्या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर उपकर इमारतींच्या 79A ची नोटीस बजावलेल्या घरमालकांची यादी प्रकाशित करावी अशा ठिकाणी मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। स्वमालकीच्या इमारतीतील रहिवाशांच्या अडचणी आहेत, त्यांना कायद्याने संरक्षण द्यावं आणि पुनर्वसन अतिरिक्त क्षेत्र मिळणाऱ्या घराच्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारची मागणी केली। पागडीच्या इमारतीतील रहिवाशांना संरक्षण देण्याची मागणी त्या ठिकाणी मी केलेली आहे। संक्रमण शिबिरातील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्या ठिकाणी मांडलेला आहे। त्याचबरोबर महत्त्वाचं एक आणखी पुरातन आणि धार्मिक वास्तूंचे सन्मानजनक पुनर्वसन करावं, तसेच केंद्रीय व राज्य पुरातन यादीत जी मंदिरं या दक्षिण मुंबईत आहेत त्यांचा समावेश करावा। ही गिरगावातील अनेक मंदिरं, प्राचीन मंदिरं 150 ते 200 वर्षापासून अधिक जुनी आहेत, ज्याच्यामध्ये वैद्यवाडीतील विठ्ठल रखमाई मंदिर असेल, खेतवाडीतील पितळे मेन्शन येथील मारुती मंदिर असेल, श्री स्वामी समर्थ नगर येथील ओंकारेश्वर मंदिर असेल, फोरजेडील येथील विठ्ठल मंदिर असेल, ताडदेव येथील श्री मारुती मंदिर असेल, अमृतवाडी येथील हनुमान मंदिर असेल, श्री गणेश मंदिर, ताडदेव प्रॉपर्टी येथील शंकर भगवान मंदिर असेल आणि सॅम्युअल स्ट्रीट येथील श्रीकृष्ण हवेली मंदिर या पुरातन वास्तू असून सुद्धा त्यांचा पुरातन वास्तू समावेश झालेला नाही। पुनर्वसन करीत असताना विकासक या धार्मिक सन्मानजनक पुनर्वसन न करता जातीय तेढ निर्माण व्हायला प्रोत्साहन देतात आणि त्याच्यामुळे या सर्व वास्तूंना कायद्याचं संरक्षण देऊन पुनर्वसनात या वास्तू येत असतील
तर त्यांचं योग्यतेनं पुनर्वसन करावं आणि केंद्रीय सरकारच्या पुरातत्व विभागाच्या यादीत समावेश करावा अशा प्रकारचा विशेषतः मध्यमवर्गीय मराठी माणूस मोठ्या प्रमाणावर जिथे राहतो त्यांच्या विषयाला आज लक्षवेधीद्वारे या ठिकाणी वाचा फोडली। कारण गेल्या महिन्यामध्ये मी गिरगावला गेलो होतो, स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात एक मेळावा घेतला होता, तिथे जवळपास 600-700 आणि त्यांच्या या सगळ्या मागण्या होत्या। तेव्हा त्यांना मी शब्द दिला होता की येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुमच्या प्रश्नाला वाचा फोडू, न्याय देऊ। आज त्याप्रमाणे सरकारने सकारात्मक भूमिका घेतली, उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि लवकरच बैठक लावून आणखी काही छोट्या मोठ्या अडचणी असतील त्या मार्गी लावून गिरगाव असेल दक्षिण मुंबईतील पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करू असं वचन शिंदे साहेबांनी सभागृहात दिलेलं आहे। मध्यंतरी अशी देखील माहिती समोर आली की मुंबईतल्या स्वयं पुनर्विकासाच्या आपण काही मंडळींकडून केंद्राशी देखील काही बोलणी सुरू आहे आणि केंद्राच्या वतीने सुद्धा या मॉडेलवर समाधान व्यक्त करण्यात आल्याची देखील माहिती आली। कालच पुण्याला त्या ठिकाणी एक स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात पुण्याला परिषद होती, तिथे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते। मी कालही सांगितलं की आता स्वयं पुनर्विकासासाठी हजारोच्या संख्येने सोसायट्या पुढे येत आहेत, त्यामुळे निधीची आवश्यकता आहे। अमितभाई शाह यांनी निधी द्यायचं NCDC मतना मान्य केलंय। काल मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ साहेबांना सूचना दिल्या आहेत। मोहोळ साहेबांनी जाहीरपणे आश्वस्त केलंय स्वयं पुनर्विकासासाठी लागणारा निधी NCDCच्या माध्यमातून उपलब्ध। प्रशांत कोरटकर जो अनेक दिवसांपासून फरार होता त्याला तेलंगणामध्ये अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली। नाही, मला वाटतं आता जे कोरटकरना आम्ही पाठीशी घालतो अशी जी कोलेकुई होती त्यांचं थोबाड या निमित्तानं फुटलंय। सरकारला त्या ठिकाणी सर्वजण समान आहेत, कोणी गुन्हेगार असेल कोणी असेल कायद्यासमोर सगळे समान असतात, पुन्हा एकदा ते सिद्ध झाले।